श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी नक्कीच प्रत्येक दुःखातील प्रत्येक संकटातील मार्ग हे तुमच्या समोर निघून येईल. तू फक्त कर्म करत जा बाळा. तू फक्त कर्म करत जा. फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या प्रत्येक योग्य कर्माला ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींवरती विश्वास ठेवत असशील, स्वामींवरती डोळे झाकून विश्वास ठेवत असशील तर आजचे हे स्वामींचे विचार तुझ्यासाठी आहे. आजचे हे स्वामींचे शब्द, आजचे हे स्वामींची शिकवण फक्त तुझ्यासाठी आहे. कारण की स्वामींची शिकवण ही तुला यशस्वी ठरवणारच. स्वामींचे विचार हे तुला यशस्वी ठरवणारच. पण नक्कीच आज जर हे स्वामींचे विचार तू मनापासून ऐकशील तर नक्कीच या गोष्टीमध्ये भाग्यवंत सुद्धा ठरशील. या कलियुगामध्ये जगण्याचं मार्ग, या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरण्याचं मार्ग, आज प्रत्येक गोष्टीचं मार्ग स्वतः स्वामींकडे आहेत आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी ठरवतील. स्वतः स्वामी तुला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ सुद्धा देतील. तू फक्त चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून मग, कारण की उगाची भीतोसी भय हे पळू दे. उगाची भीतोसी भय हे पळू दे. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. उगाची मनातील प्रत्येक भीती हे कधीच पाळू नकोस. मनातील कधीच भीती कोणतीच पाळू नकोस. जोपर्यंत स्वामी तुझ्या सोबत आहेत तोपर्यंत स्वामींची शक्ती जाण, तोपर्यंत स्वामींची शक्ती समजून घे. आणि स्वामींची शक्ती ही स्वामींच्या शब्दांमध्ये लपलेली आहे. स्वामींची भक्ती ही स्वामींच्या विचारांमध्ये लपलेली आहे. आणि तेच विचार, तेच शिकवण, तेच शब्द तू आज ऐकणार आहेस. म्हणून चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. आज शेवटपर्यंत ऐकून बघ. रोज स्वामींसाठी वेळ काढतोस, रोज स्वामींचे शब्द ऐकतोस, रोज स्वामींचे विचार ऐकतोस, पण आजचे हे स्वामींचे विचार सुद्धा एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ आणि नक्कीच या गोष्टी तुला भाग्यशाली ठरवतील. पण नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामींचा संदेश पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता. तर वळ या स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे. तू फक्त तुझे कर्म करत राहा. या कलियुगामध्ये तुझ्या प्रत्येक कर्माला योग्य ते फळ स्वतः स्वामी देतील. स्वतः स्वामी म्हणतात जर आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार. नक्कीच या कलियुगामध्ये आपण स्वतःचा विचार करतो, पण आपल्यासोबत बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा आपण विचार केला तर आपण नक्कीच भाग्यशाली ठरू. आजचे हे स्वामींचे विचार तुला भाग्यवंत ठरवतील. फक्त दुर्लक्ष करू नकोस. तर नक्कीच या कलियुगामध्ये जगण्याचं मार्ग म्हणजे, या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरण्याचं मार्ग म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती समजून घेणे. आज तुला एक महत्त्वाचा टप्पा सांगणार आहे. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. वारंवार सांगितलेली गोष्ट आहे, पण आज बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केली. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. आज बरीच लोक अशी आहेत ज्यांचा वेळ काळ खराब आहे, ज्यांचा नशीब सुद्धा खराब आहे. काही लोकांच्या पुढे आई वडील नाहीत, तर काही लोकांना चालता फिरता, काही लोकांना बघता सुद्धा येत नाही. ती छोटी चिमुकली पोरं, ती छोटी अनाथ पोरं, काही लोकांना हात नाही, पाय नाही, डोळे नाहीत. अशा बरेच परिस्थिती आपल्याला सध्याच्या वेळेमध्ये पाहायला मिळतात. मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या गाव ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी बरेच असे ठिकाण आहेत ज्या ठिकाणी आपल्याला ही पोरं आढळतात. आज हे एका वेळच्या जेवणासाठी लोकांसमोर हात पसरतात. तर एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगेन की नक्कीच सध्याच्या वेळेमध्ये एवढी माणुसकी बाळग की आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये थोडं तरी आनंद राहायला पाहिजे.
नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये जर तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार. तुझे कर्म वाढव, तुझे पुण्य वाढव. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आजचा हा महत्त्वाचा मुद्दा का सांगत आहे, आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे, आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये बिझी झालेला आहे, पण आज त्या लोकांचा विचार कोणी करत नाही. पण या गोष्टीला आम्हाला काहीच लोकांनी मदत केली, ते म्हणजे आम्हाला निखिल शिरतोडे, त्यानंतर आम्हाला या गोष्टीला लक्ष्मण सोनावणे, आणि त्यानंतर आम्हाला या गोष्टीला मदत केली ते म्हणजे मदन लाड आणि जान्हवी इनामदार, कौशल्या परदेसी. या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले, आणि काहीच लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. आणि नक्कीच ज्या ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन, आणि स्वतः स्वामी सुद्धा त्या गोष्टी ऐकतील, स्वतः स्वामी सुद्धा त्या गोष्टी समजून घेतील. कारण की नक्कीच एक गोष्ट तुला सांगतोय, आताच्या वेळेमध्ये प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे, पण नक्कीच फुल ना फुलाची पाकळी आज तुझ्या छोट्याशा मदतीमुळे कोणी एका गरीब लोकांच्या आयुष्यामध्ये, कोणी एका गरजू लोकांच्या आयुष्यामध्ये अगदी छोटी का मदत होईना पण छोटी तरी होऊ शकते. नक्कीच चुकून ही आजचा हा महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्ष करू नकोस. गेल्या बऱ्याच काळापासून जो मुद्दा सांगत आहे तो आज सुद्धा सांगत आहे, आणि या गोष्टीला मदत पाठवण्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, हा महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, पण एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो. धन दौलत पैसा कधीच सोबत जात नसतो. आपले कर्म आणि आपले पुण्य हे आपले भविष्य ठरवत असतात. नक्कीच आज जे काही आपण आयुष्यामध्ये करतो त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा, आणि नक्कीच तुझ्यासोबत फुल ना फुलाची पाखी, तुझ्यासोबत कोणी ना कोणीतरी आनंदी राहायला पाहिजे, या गोष्टीचा सुद्धा विचार कर. तर हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला. एक शेवटची विनंती हीच असेल की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर यापुढील स्वामींचे विचार, तर यापुढील स्वामींचे विचार हे तुला भाग्यवंत ठरवणारच ठरवणार. आता महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. या क्षणापर्यंत, या मिनिटापर्यंत, या सेकंदापर्यंत जर तू हे स्वामींचे विचार ऐकत असशील तर यापुढील 10 ते 15 मिनिटं चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, कारण की ते 10 ते 15 मिनिटामध्येच स्वामींचे विचार हे तुला पूर्णतः समजून जाणार आहे. स्वामींच्या विचाराची ताकद तुला ही पूर्णतः समजून जाणार आहे. ज्या लोकांनी स्वामींची भक्ती केलेली आहे, ज्या लोकांनी रोज स्वामींचे नाव घेतलेले आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगली वेळ ही आलीच आहे. नेहमी तुला सांगतो स्वामींचे विचार हे तुला यशस्वी ठरवतील, स्वामींचे विचार हे तुला भाग्यवंत ठरवतील. तू फक्त चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या कलियुगामध्ये तुझे कर्म जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच तुझी भक्ती आणि तुझे विचार सुद्धा महत्त्वाचे आहेत, कारण की तू जसे विचार करतोस तसेच तुझे आयुष्य घडते. तू जशी भक्ती करतोस तशीच तुला शक्ती मिळते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींच्या भक्तीने प्रत्येक माणसाचे आयुष्य हे यशस्वी ठरवलेले आहे. तुझे आयुष्य सुद्धा यशस्वी ठरवतील. तू फक्त स्वामींवरती डोळे बंद करून विश्वास ठेव, आणि नक्कीच स्वामींवरती डोळे बंद करून विश्वास ठेवत असशील तर आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की आजचे हे स्वामींचे विचार तुला नक्कीच भाग्यवंत आणि भाग्यशाली ठरवतील. तर या कलियुगामध्ये माणसाच्या आयुष्यामध्ये बरेच अशी वेळ येतात ज्या वेळेमध्ये माणसाला सर्व काही सोडावंसं वाटतं. आज बरीच लोक अशी आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, संकट आहेत. आज बरीच लोक अशी आहेत जे आपल्या आयुष्याला कंटाळून गेलेले आहेत. आज बऱ्याच लोकांना बऱ्याच प्रकारचा त्रास होतो. काही लोकांचा स्वास्थ्य ठीक नाही, काही लोकांची परिस्थिती ठीक नाही, पण आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये लढत झगडत कसा ना कसा काहीतरी करून जगत आहे. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आजपर्यंत तुला जेवढं काही भेटलेलं आहे, आजपर्यंत तू जेवढं काही मिळवलेलं आहेस त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा. नक्कीच वारंवार प्रयत्न करत राहा. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो चांगल्या मार्गाने काम करतो, जो चांगल्या मार्गाने विचार करतो, जो चांगल्या मार्गाने आपल्या आयुष्यामध्ये यश प्राप्त करतो, त्याचे यश हे त्याच्यासोबत कायम राहते. स्वामींची साथ ही त्याच्यासोबत कायम राहते. आणि जो वाईट मार्गाने आयुष्यामध्ये सुखी राहतो, जो वाईट मार्गाने या आयुष्यामध्ये खूप सारा धन दौलत कमवतो, त्याच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये सुख मिळतं, फक्त ते शेवटपर्यंत नसतं आणि त्या व्यक्तीला स्वामींची साथ ही कधी मिळत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज तू गरीब आहेस, आज तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रश्न
आहेत. आज तुझ्या आयुष्यामध्ये बरंच काही स्वामींनी दिलेलं आहे. आज प्रत्येक गोष्टी तू स्वीकार करायला शिक. या कलियुगामध्ये जर तू प्रत्येक गोष्टी स्वीकार करायला शिकलास तिथेच तू या आयुष्यामध्ये संपूर्ण जग जिंकून गेलास. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा असतो. प्रत्येक माणसाची वागणूक ही वेगळी असते आणि तुझी वागणूकच तुझी ओळख बनव. तुझी वागणूकच तुझी ओळख बनव. आज तुझ्या रस्त्याच्या मध्ये कोणी पण येऊन तुला शिव्या देत असतील तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, त्यांना दुर्लक्ष कर. कारण की स्वामींनी नेहमी सांगितलेलं आहे माणसाने प्रत्येक गोष्टी आपल्या मनात ठेवाव्या पण त्या गोष्टीचा राग कधी बाळगायचा नाही. प्रत्येक गोष्टीचं तुला परतफेड ही मिळणारच मिळणार. जो व्यक्ती जसा वागतोय त्याला त्याची परतफेड मिळणारच मिळणार. आज या आयुष्यामध्ये आज या जगामध्ये बरेच उदाहरण आहेत. आज या आयुष्यामध्ये आज या जगामध्ये बरेच उदाहरण आहेत. जे उदाहरण या आयुष्यामध्ये बऱ्याच लोकांना शिकवण देते. आज बरेच स्वामी भक्त असे आहेत ज्यांनी स्वामींचा अनुभव घेतलेला आहे. आज तू सुद्धा स्वामींचा अनुभव घेणार आहेस. स्वतः स्वामी चमत्कार घडवणार आहेत. तू स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज शेवटपर्यंत ऐकून बघ. याच गोष्टी तुला भाग्यशाली ठरवतील. याच गोष्टी तुला नशीबवान ठरवतील. तर महत्वाचा मुद्दा तुला समजला, महत्वाचा टप्पा तुला समजला. पण इथून स्वामींचे विचार जे ऐकणार आहेस, इथून स्वामींचे शब्द जे ऐकणार आहेस ते शब्द तुला कायम भाग्यवंत ठरवतील. एक महत्वाचा मुद्दा तुला सांगतो, एक महत्वाचा टप्पा तुला सांगतो. एक छोटंसं वाक्य आहे, ते वाक्यामध्ये सर्व काही लपलेलं आहे. या ब्रह्मांडातली सगळी ताकद त्या वाक्यामध्ये लपलेली आहे. ते म्हणजे जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. हा शब्द ऐकूनच अंगावरती काटा येतो. स्वामींच्या शब्दांनी कायम माणसाला चांगली शिकवण दिलेली आहे. पण जिथे सर्व काही असमर्थ होतो, जिथे सर्व काही संपून जातं, जिथे आपल्याला कोणत्याच गोष्टीची अपेक्षा राहत नाही, त्या वेळेतून स्वामी बाहेर काढतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले, स्वतः स्वामी या पृथ्वी लोकात आलेले आणि नक्कीच स्वतः स्वामींनी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अनुभव प्रत्येक माणसाला दिलेला आहे. चमत्कार हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये घडवलेला आहे. आणि स्वामी स्वतः म्हणतात की नक्कीच जर माणसाने चांगले विचार आपल्या स्मरणात ठेवले, चांगले विचार, चांगली शिकवण ऐकत राहिले, चांगली शिकवण कायम आपल्या हृदयात बसवत राहिले तर नक्कीच तू या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरशील. कारण की ज्याची स्मरण शक्ती चांगली आहे, ज्याची ऐकण्याची शक्ती चांगली आहे, जो चांगले विचार ऐकू शकतो तो या कलियुगामध्ये भाग्यवंत सुद्धा ठरू शकतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींचे तेच विचार तू आता ऐकत आहेस, स्वामींचे तेच शब्द तू आता ऐकत आहेस. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ. कारण की नेहमी जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणून ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. आज बरेच स्वामी भक्त असे म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये मी वारंवार प्रयत्न करतो, माझ्या आयुष्यामध्ये मी वारंवार कष्ट घेतो, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये मी पाठी का, माझ्या आयुष्यामध्ये आज बरेच त्रास आहे, माझ्या आयुष्यामध्ये आज बरेच अडथळे आहेत, पण आज नक्कीच स्वामी माझ्या सोबत का नाहीत, असे प्रश्न स्वामींवरती उचलतात. पण आज बऱ्याच लोकांनी खूप कष्ट केलेले आहे, खूप मेहनत घेतलेली आहे आणि आज बऱ्याच लोकांनी स्वामींसमोर फक्त हेच सांगितलेले आहे की स्वामींनी मला ओळखले, भले त्यांनी वेळ घेतला, काळ घेतला, या वेळ काळेमध्ये मला मोठा अनुभव मिळाला, त्या अनुभवातून माझ्या मनाचे भाव स्वामींनी ओळखून घेतले. म्हणून आज प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती करतो आणि नक्कीच या कलियुगामध्ये कोणताही माणूस मोठा छोटा नाहीये. आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. एक गोष्ट तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, सूर्य काही बोलत नाही, त्याचा सूर्यप्रकाश हा त्याची प्रचिती देतो. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुमचा परिचय कोणाला देत बसू नका, आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. अत्यंत महत्त्वाचा विचार आहे, अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे की नक्कीच तुम्ही स्वतःला साध्य करण्यासाठी लोकांसमोर काही करू नका. परमेश्वर सर्व काही पाहत आहे. तुम्ही कोणते कष्ट घेताय, तुम्ही काय प्रयत्न करताय, लोकांना दाखवून काही मिळणार नाही.
लोकांना हळूहळू वेळेप्रमाणे सर्व काही समजून जाईल. भले तू आज छोटा मोठा काम करत असशील, भले तू आज छोटा मोठा काम करत असशील, त्या कामामध्ये मन लावून फक्त त्या कामामध्ये प्रयत्न करत राहा. बघ त्या कामामध्ये सुद्धा भाग्यशाली ठरशील, त्या कामामध्ये सुद्धा भाग्यवंत ठरशील. आणि नक्कीच स्वामी समर्थांबद्दल एक माझ्या मनातले भाव तुला सांगतो. स्वामी समर्थांबद्दल आज माझ्या मनातले शब्द तुला सांगतो, ते म्हणजे आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत, आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत, आपल्याला संकटामध्ये खेचणारे, आपल्याला रडायला लावणारे या दुनियेमध्ये कमी नाहीत, या जगामध्ये कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे ना तितकं सत्यही हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही, आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. अतिउत्तम स्वामींचे विचार आहेत, अतिउत्तम स्वामींचे शब्द आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नको, शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आज हेच स्वामींचे विचार, आज हेच स्वामींचे शब्द तुला भाग्यशाली ठरवणार, आज हेच स्वामींचे शब्द तुला यशस्वी ठरवणार. काही गोष्टी ऐकल्या असशील, काही गोष्टी स्मरणात ठेवल्या असशील, काही गोष्टी आपण वारंवार ऐकतो, त्या गोष्टींची आपल्याला सवय लागते. तर स्वामींचे शब्द, स्वामींची शिकवण काही वेळा आपण वारंवार ऐकतो, तर त्या गोष्टी चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, याच गोष्टी तुला भाग्यशाली ठरवतील आहेत. आतापासून या स्वामींच्या संदेशाला सुरुवात होत आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. येणाऱ्या थोड्याच वेळात जेव्हा आयुष्याची शिकवण भेटेल, जेव्हा तुला आयुष्याचा अनुभव भेटेल, तेव्हा नक्कीच बोलशील की स्वामींचे शब्द सुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवतील. खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतातच करतात. तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की सर्व काही अशक्य करून दाखवतील. जर स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर आतापासून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला स्वामींची साथ मिळणार आहे. एखादा व्यक्ती, एखादा माणूस जो स्वामींवरती भरोसा करतो, स्वामींवरती विश्वास करतो, नक्कीच आपण प्रत्येक माणूस आज स्वामींना मानतो. फक्त एवढंच आहे की स्वामींची जी भक्ती आहे ती निस्वार्थपणाने करा. या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वामींचा हात तुमच्या पाठीशी पाहिजे असेल, स्वामी तुमच्या पाठीशी पाहिजे असतील, तर फक्त निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होणार. आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती रडण्याची वेळ येणार नाही. मानवी जीवन आहे, या मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येत राहत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येणारच. आणि नक्कीच जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवता तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असाल, तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही, आयुष्यामध्ये कधी तुम्हाला दुःखी राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती का करतो? प्रत्येक माणूस स्वामींकडून काही ना काहीतरी इच्छा मागत असतो. पण नक्कीच तुम्ही जी इच्छा मागता, तुम्ही जी स्वामींकडून मदत मागता, फक्त एवढेच विचार करा, तुम्ही जी इच्छा, जी मदत मागत आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? तुम्हाला नक्कीच एका गोष्टीमध्ये यशस्वी ठरायचं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. तुमची तब्येत खराब असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला लागेल, स्वतःची मनस्थिती सुधारावी लागेल. आणि नक्कीच तुम्हाला कोणते प्रयत्न करत असाल तुम्ही की मला आयुष्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतील. जो माणूस निस्वार्थीपणाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल त्या व्यक्तीला सर्व काही आयुष्यामध्ये मिळून जाईल. आणि जो व्यक्ती फक्त स्वामींसमोर हात पसरून बोलेल की स्वामी मला हे पाहिजे ते पाहिजे, पण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाही, हालचाल करणार नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर भेटू शकत नाहीत. कारण की जो माणूस त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्या माणसाला लवकरात लवकर यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगितलेला हा घोर कलियुग येणार आहे. त्या घोर कलियुगमध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपला विचार करणार नाहीत, आपली जवळची लोक सुद्धा आपली राहणार नाहीत. त्या वेळेमध्ये जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात, स्वतः मनाच्या मध्ये जिद्द, ताकद आणि नक्कीच चिकाटी तुमच्या मनात ठेवलात, तर आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती कोणत्या प्रकारची वाईट वेळ येणार नाही. आणि वाईट वेळ आली तरी तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा अनुभव येईल आणि नक्कीच आयुष्याशी तुम्ही कधी हारणार नाही. आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी छोटे मुद्दे होते. आता अत्यंत महत्त्वाचे मोठे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे, जे मुद्दे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजावून जातील. आतापासून चुकूनही दुर्लक्ष करू नका. नक्कीच आतापासून शेवटपर्यंत ऐकून घ्या, कारण की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाबी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे.
तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते, ही गोष्ट वारंवार तुम्ही ऐकला असाल. जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते. ते फळ आपल्याला या जीवनातच ते फळ आपल्याला प्राप्त करायचे आहे, किंवा या जीवनातच आपल्याला प्रत्येक कर्माची चुकी सुधारून जायचे आहे. जे काय आहे ज्याची शिक्षा सुद्धा आपल्याला याच जीवनात मिळणार आहे. चांगलं केला तर नक्कीच त्याचे फळ सुद्धा तुम्हाला या जीवनात मिळणार आहे. प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं तरी कारण असतो, काही ना काहीतरी घडत असतं, त्या पाठी स्वामींचा हात असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवायची. स्वामींनी माझी परीक्षा घेत आहेत, स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आणले आहेत, कारण की मला माझ्या आयुष्याचा अनुभव द्यायचा आहे. जो व्यक्ती एखाद्या वेळेला आयुष्याची अनुभव सर्व शिकून जातो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परत ते दुःख आले तर तो त्याच्या बरोबर सामोरे जाऊ शकतो. आणि असं नाही की कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी येत नाही. जो सर्वात श्रीमंत आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात, जो सर्वात गरीब आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला हा ठाम राहिलं पाहिजे. सर्वप्रथमच सांगितले होतं, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करणार नाही. आपली जवळची लोक सुद्धा आपला घात करतील. तर दुसऱ्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, दुसऱ्या व्यक्तींवरती दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवरती अवलंबून राहा. सर्वप्रथम तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी ठरायचा मार्ग तिथूनच निघून जाईल. तिथूनच तुम्हाला तो मार्ग सापडून जाईल ज्या मार्गावरून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रत्येक गोष्ट मी टप्प्याटप्प्याने सांगत आहे, पण आणखीन महत्त्वाचे जे स्वामींचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे तुम्हाला समजणार आहेत. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्या त्या गोष्टी फक्त तुम्ही मनाने ऐकून घ्या, कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या मनात राहतील, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या कानावर पडतील, ते आपल्या कृत्यातून बाहेर निघतील, ते आपल्या वागणुकीतून बाहेर निघतील आणि नक्कीच तुमच्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व ठरवतील. माणुसकी, या जीवनामध्ये माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चांगल्या प्रकारात प्रत्येक माणसाची वागत असाल, जो व्यक्ती तुमचा वाईट करते जर तुम्ही सुद्धा त्याचं चांगलं बघत असाल, तर तुम्ही खरे माणूस आहात या जीवनातील. कारण की आज ज्याचं कोणी वाईट बघितलं, दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच व्यक्तीचं वाईट बघतो की ह्याने माझं वाईट केलं ना, ह्याचं सुद्धा वाईट व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही हे विचार घेऊन या जीवनामध्ये जगत आहात तर तुम्ही नक्कीच या जीवनामध्ये कधी यशस्वी ठरणार नाही, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला जास्त वेळ यश प्राप्त होणार नाही, किंवा बरेच असे दुःख आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये कायम सतत राहतील. कारण की जेव्हा आपण दुसऱ्या लोकांचा चांगला विचार करू तेव्हा आपल्यासोबत चांगलं घडेल. भले समोरचा माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, आपल्याला शिव्या घालत असेल, किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन देत नसेल, अशी कोणतीच ताकद नाही जी ताकद तुम्हाला या जीवनामध्ये अडकवून ठेवेल. कारण की प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतो. तुम्ही फक्त त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे. थोडा वेळ स्वतःला द्या, थोडा वेळ फक्त विचार करा की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे चुकतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या आयुष्यातील हे दुःख आहे, संकटाची वेळ आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये कोणाची मदत नाही आहे. या गोष्टीबद्दल फक्त विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. बघा, प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्वतःहून निघून येईल आणि स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी राहतील. फक्त स्वामींचे नाव जप करा. सकाळ संध्याकाळ स्वामींचे नाव घेत असाल तर आयुष्यामध्ये तुमचे जीवन हे सुखरूपपणे सुखाने निघून जाईल. आता अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहेत, चुकून दुर्लक्ष करू नका. या पुढील काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील व काही गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा नसतील. तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वागणुकीत उतरतात. कारण की चांगले विचार हे चांगले भविष्य ठरवतात. चांगले विचार आहेत, दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच तुला भाग्यवंत ठरवणार आहे. लक्षपूर्वक ऐकून घे. स्वामी नक्कीच सांगतात, अनुभव सांगतो, कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही. या कलियुगामध्ये स्वतःला बघायचं आहे, पण त्यातल्या त्यात स्वार्थीपणा दूर करायचा आहे, लोभीपणा दूर करायचा आहे. माणसाचे आयुष्य काही शब्दांमध्ये सांगेन, माणसाचे आयुष्य काही विचारांमध्ये सांगेन. तू फक्त आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वतः स्वामी म्हणतात सगळं सुंदर असतात. कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप, पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं आहे. देवाने प्रत्येकाला सुंदर बनवलेला आहे. या शब्दांमध्ये एक अर्थपूर्ण भरपूर महत्त्वाचा मुद्दा लपलेला आहे, तो म्हणजे तुझा दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे या जीवनामध्ये. या वाक्यातून तुला समजून जाणार आहे. कारण की नेहमी स्वतः स्वामी सांगतात, एखाद्या चांगल्या गोष्टीला बघण्याचा दृष्टिकोन
दृष्टिकोन आणि एखाद्या वाईट गोष्टीमध्ये चांगली गोष्ट बघण्याचा दृष्टिकोन हाच तर महत्त्वाचा असतो. वाईट गोष्टीमधून सुद्धा कोणती तरी चांगली गोष्ट शोधून काढणारा व्यक्ती हा चांगल्या दृष्टिकोनाचा असतो. पण नक्कीच जर वाईट गोष्टीला जर तुम्ही पण तुमच्या मनात वाईट गोष्टीनेच धरत असाल तर नक्कीच ती गोष्ट तुम्हाला बर्बादीच्या मार्गावरती नेऊ शकते. सर्वात मोठा मुद्दा आहे, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. येणाऱ्या वेळेमध्ये, येणाऱ्या थोड्या वेळेमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये हा मुद्दा तुला पूर्णपणे समजावून देणार आहे. स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे. पण नक्कीच तुला या जीवनामध्ये स्वतः स्वामी म्हणतात, स्वतःच्या गरिबीची कधी लाज वाटू देऊ नका. कारण पैसे कमी असतील तरी आपल्या आई वडिलांचे कष्ट कधीच कमी नसतात. आपले कष्ट कधीच कमी नसतात. स्वतःच्या कष्टांची किंमत करा. आज बरीच लोक अशी आहेत या कलियुगामध्ये, बरीच अशी आपली पोरं बाळं अशी आहेत की ज्यांना आज आपल्या परिस्थितीची लाज वाटते, आज आपल्या वेळेची लाज वाटते. पण नक्कीच कधीच या जीवनामध्ये लाज वाटून देऊ नकोस. कारण की या जीवनामध्ये आपण जे कष्ट करतो त्या कष्टांना पहिले स्वतः किंमत द्यायला हवी, पहिले स्वतः किंमत द्यायला हवी. कारण की त्या कष्टांना किंमत दिल्याशिवाय त्या कष्टांचं काहीच अर्थ राहत नाही. नक्कीच तुला सांगेन या जीवनामध्ये स्वामींच्या शब्दांमुळे प्रत्येक गोष्ट ही सोपी होऊन जाणार आहे. स्वामींच्या विचारांमुळे प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी समजूतदारपणे तू समजून घेणार आहेस. फक्त स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. फक्त स्वामींचे शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. कारण की या शब्दांमध्ये मोठे मोठे रहस्य लपलेले आहे. आणि नक्कीच स्वतः स्वामी म्हणतात, वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावी लागते. म्हणजे या जीवनामध्ये आपल्याला असं वाटत असेल की आज आपल्याला हे करायलाच हवं, हे चांगलं आहे, पण नशिबाने त्या गोष्टी आपल्यासोबत घडत नाही. तेव्हा आपण स्वतःला कोसतो, तेव्हा आपण स्वतःला शिव्या घालतो की आपण का केलं नाही, आज आपल्याकडे वेळ होती. तर नक्कीच त्यावेळेस एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी अशा घडतात ज्या गोष्टी आपल्या चांगल्यासाठी असतात, आपल्या हितासाठी असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सर्व काही स्वामी घडवत आहेत. जे काही होणार आहे, जे काही नाही होणार, जे काही घडत आहे, जे काही सुखाचं घडत आहे, जे काही दुःखाचं घडत आहे, ते आपल्या हितासाठी आहे. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याची किंमत कळेल. जर आज तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी दुःख झाला असेल, जर आज तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःखद घटना झाली असेल, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ती दुःखद घटना होण्यापाठी पण एक महत्त्वाचं रहस्य असतं. कारण की नक्कीच या जीवनामध्ये जे काही घडतं ते स्वतः स्वामी घडवतात. आपल्याला त्या काळासाठी त्या गोष्टी खूप दुखावतात, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, येणाऱ्या वेळेमध्ये त्याच गोष्टी एक मोठा अनुभव देऊन जातात. त्याच गोष्टी या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. नक्कीच स्वतः स्वामी म्हणतात, जर जीव लावणारी व्यक्ती तुमच्या सोबत असेल तर तुमचे वाईट दिवस सुद्धा चांगले होऊन जातात. पण नक्कीच या जीवनामध्ये कोणीच जर तुमच्यावरती जीव लावत नसेल तर हा विचार कधी करू नकोस की तुझ्यासोबत कोणी नाही, की तुझ्या पाठीशी कोणी नाही. स्वामी सर्वात जास्त जीव तुझ्यावर लावतात. तू फक्त स्वामींचे नाव रोज घे. स्वामी सदैव तुझ्या पाठीशी राहतील. आणि स्वतः स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल. तुमच्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. कारण की नेहमी या दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये कपटी लोकांचा जास्त प्रवास असतो. आपल्या जीवनामध्ये आपल्या वाईटावर टपलेल्या लोकांचा जाम प्रवास असतो. आणि नक्कीच तीच लोक आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जाम दुःख देतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणूस ओळखायला शिक. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास तर ती तुझी सर्वात मोठी कला झाली. आणि ती कला तुला मरेपर्यंत तुझी कधी साथ सोडणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की या कलियुगामध्ये जो व्यक्ती ओळखायला शिकला, जो माणूस ओळखायला शिकला, त्याच्या आयुष्यामध्ये बरेच संकट टळून जातात. कारण की हे कलियुग आहे बाळा. या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस स्वतःचे चांगल्यासाठीच पाहणार, स्वतःचं चांगलं बघण्यासाठीच जगणार. आणि प्रत्येकाचं जर चांगलं होत असेल तर त्या गोष्टीमध्ये स्वतःचं सुद्धा चांगलं कसं होईल या गोष्टी माणूस स्वतः करतो. आणि नक्कीच आपलं चांगलं होत असेल, दुसऱ्याचं वाईट होत असेल तर नक्कीच त्याचं वाईट होऊ दे, पण माझं चांगलं होऊ दे. हे कधी बुद्धिमत्ता तुझ्या मनात सुद्धा ठेवू नकोस. असे विचार तुझ्या मनात सुद्धा कधी आणू नकोस. कारण की हे सर्वात मोठे पाप आहे. जर आज तुझ्यामुळे
कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख असेल ना, तर ते सगळ्यात वाईट कर्म आहे आणि ते कर्म आपल्याला कायम रडवत राहणार आहे. तर स्वामींच्या विचारामध्ये हीच शक्ती आहे, स्वामींच्या शब्दांमध्ये हीच शक्ती आहे जे की तुला कधीच हरू देणार नाही. आणि तुम्ही मागील तुमचा भूतकाळ जाऊन सुधारू शकत नाही, तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ कधी सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. सध्याच्या वेळेमध्ये जेवढं काही घडलेलं आहे, जे काही घडून गेलेलं आहे, त्याचा विचार आता जास्त करू नकोस, त्याचा विचार आता करू नकोस. आत्ताच्या वेळेचा विचार कर, चालत्या वेळेचा विचार कर आणि येणाऱ्या दिवसांचा विचार कर. त्या प्रकारे मेहनत कर या जीवनामध्ये. प्रत्येक गोष्ट ही तुझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जे काही घडलेलं असतं ती गोष्ट आपल्याला अनुभव देऊन जाते आणि जे काही घडवायचं असतं ते सर्व काही आपल्या मेहनतीवरती अवलंबून असतो आणि नक्कीच तुमची मेहनत तुम्हाला नक्कीच या जीवनामध्ये यशस्वी ठरवेल. तर स्वामींच्या विचारामध्ये खूप सारी शक्ती लपलेली आहे, स्वामींच्या विचारामध्ये खूप सारी भक्ती लपलेली आहे, पण आज चुकून ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. नक्कीच यापुढील स्वामींचे संदेश तुला भाग्यवंत ठरवेल, यापुढील स्वामींचे विचार तुला नक्कीच यशस्वी ठरवेल. इथपर्यंत ऐकलेला आहेस. यापुढील स्वामींच्या संदेशामध्ये तुला चमत्कार हा जाणून येईल, तुला स्वामींचं अस्तित्व हे समजवून येईल. नक्कीच स्वामींची भक्ती करतोस, फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ. अत्यंत अनमोल स्वामींचे विचार आहेत, अत्यंत अनमोल स्वामींचे संदेश आहेत. नक्कीच स्वामी स्वतः म्हणतात, नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा, नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं हे आयुष्य जगायला शिकला. स्वामींचा हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. आज बरीच लोक आपल्या नशिबाला शिव्या देत असतात, आज बरीच लोक आपल्या आयुष्याला शिव्या देत असतात, स्वतः मनातल्या मनात आपला दम तोडत असतात की माझ्या आयुष्यामध्ये असे का, माझ्या आयुष्यामध्ये तसे का. पण तू ह्याचा कधी विचार केलेला आहेस का की आज लोक तुझ्या पुढे गेलेत, तर बरीच लोक तुझ्या पाठी सुद्धा आहेत. आज तुला कसं ना कसं तरी करून, कष्ट करून तुझ्यावरती कर्ज आहे, काही ना काहीतरी तुझ्या आयुष्यामध्ये दुःख संकट आहेत, पण तुला कमीत कमी 2 वेळेचं जेवायला तरी मिळतंय. आज बरीच लोक अशी अनाथ आहेत, आज बरीच लोक अशी आपल्याला बघायला मिळतात ज्या लोकांना एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा लोकांसमोर भीक मागावी लागते. अशी परिस्थिती सध्याच्या कलियुगामध्ये तयार झालेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये जर तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवलात ना की तुमच्याकडे जेवढं आहे तेवढ्या गोष्टींमध्ये तुम्ही समाधानी राहायला शिकलात ना, तर नक्कीच या कलियुगामध्ये तुम्हाला कधीच रडायची वेळ येणार नाही, या कलियुगामध्ये तुम्हाला कधीच कोणाकडून काही मागण्याची वेळ येणार नाही. आणि नक्कीच जो व्यक्ती खरंच समाधानी राहायला शिकला तो खरंच या आयुष्यामध्ये जगायला शिकला. आणि नक्कीच स्वामी स्वतः सांगतात, तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार, तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्या सोबत जरी कोणी नसेल तरी स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहणार, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहणार. तू स्वामींचे शब्द फक्त रोज ऐक, तू स्वामींचे विचार फक्त रोज ऐक, स्वतः स्वामी तुझ्या सोबत राहणार. स्वामींचे विचार वारंवार ऐकत राहा. काही गोष्टी ऐकलेल्या असतात त्या गोष्टी सुद्धा वारंवार ऐकत राहा, कारण की त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, त्या गोष्टी आपल्या हृदयात राहतात. कधी ना कधीतरी आपल्या कृत्यातून बाहेर पडून त्या गोष्टी आपले आयुष्य घडून दाखवतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. कोणाच्या चुका मोजत बसू नका. आयुष्यात त्यालाच त्याच्या चुकाची शिक्षा देईल, त्याच्या चुकाची शिक्षा देईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये आलेला आहे स्वतःच्या चुका मोज, दुसऱ्यांच्या चुका मोजत बसू नकोस. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये तुझ्यामुळे दुःख होणार नाही या गोष्टीची नेहमी काळजी घे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुसऱ्याचा विचार करून आपल्याला काहीच मिळणार नाहीये की हा इथे चुकलाय तो तिथे चुकलाय. एकामेकांच्या चुका मोजत बसू नका. या आयुष्यामध्ये फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुसऱ्यांच्या हितासाठी विचार कर, दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी विचार कर. भले तो समोरचा माणूस चुकीचा असेल, तू त्याच्या चांगल्याचाच विचार कर. नक्कीच प्रत्येक गोष्ट हे स्वतः स्वामी पाहत आहेत. कोण कसा काय करतोय, कोण कुठे चुकतोय, कोण कोणते विचार करतोय, कोण कोणते कर्म करतोय. प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळ मिळणार आहेत, प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार आहेत. तू तुझ्या कर्मांवर लक्ष ठेव, तू तुझ्या कृत्यांवर विचार कर. आणि नेहमी स्वामी
स्वामींचे विचार तुला हेच सांगतील, नेहमी स्वामींचे विचार तुला हेच सांगतील की नक्कीच चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधी सोडत नाही, आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये काहीच नसेल तरी परमेश्वराची साथ तुझ्या सोबत कायम राहील, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये रडत आहेस, आज तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत आहेस, पण नक्कीच आज तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या इच्छेनुसार होत नाहीये. तू चांगला आहेस, तू लोकांसाठी चांगला करतोस, स्वतःचा चांगला विचार करतोस, कुटुंबाचा चांगला विचार करतोस, तर चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वेळेनुसार सर्व काही ठीक होईल, पण काही वेळ तुला नक्कीच प्रयत्न करावे लागणार आहेत, पण नक्कीच साथ कधी सोडणार नाहीत स्वामी तुझी, साथ कधीच सोडणार नाहीत स्वामी तुझी. तर हे स्वामींचे विचार तुला यशस्वी ठरवतील, हे स्वामींचे संदेश, हे स्वामींच्या गोष्टी तुला यशस्वी ठरवतील. तू फक्त स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, भाग्यवंत तर ठरशीलच. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे, तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार, कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस, कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो, दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ, आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ, आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली, आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार, आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं, तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे, जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते.
ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच, पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी, वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते, स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला बुलावू नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे, आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते, त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ जे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही, आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका, वेळ तुमची किंमत करेल. आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बऱ्याच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्यासोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे. आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तुझ्या मार्गावरती आहेस, तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या
मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टीत दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा. पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे, या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते. सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तरी समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत. म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोललात तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका. कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल. आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग
योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का, आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही, कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे, कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार, कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ येत असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे, आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणी तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच याच सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील, आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली, आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल, किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवला तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर तर आता इथून जर स्वामी संदेश ऐकणार आहेस, इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस, ते विचार कायम तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. कारण की या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही अशक्य नाही आणि प्रत्येक गोष्ट ही शक्य सुद्धा नाही, पण अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी. तुझ्या ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या गोष्टी सुद्धा तुला शक्य करून दाखवतील. पण इतर महत्वाच्या गोष्टी, इतर महत्वाचे मुद्दे जे स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत, स्वतः स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी आज बऱ्याच लोकांनी ऐकल्या आणि आज बरेच लोक आयुष्यामध्ये भाग्यशाली ठरलेले आहेत, भाग्यवंत ठरलेले आहेत. तर त्याच गोष्टी आता तू सुद्धा ऐकणार आहेस, त्याच गोष्टी आता तू सुद्धा शिकून घेणार आहेस. पण नक्कीच ते केव्हा शिकशील, ते केव्हा ऐकशील, जेव्हा तू आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघशील. तर या जीवनामध्ये इतके पण भोळे बनू नकोस, या जीवनामध्ये एवढे पण साधेपणा दाखवू नकोस की प्रत्येक माणूस तुझा कामापुरता वापर करून जाईल. या जीवनामध्ये तुला जर जगायचं असेल तर सर्वप्रथम माणूस ओळखायला शिकायला लागेल. आणि जो व्यक्ती माणूस ओळखतो तो व्यक्ती कधीच
जीवनामध्ये रडत नाही तो व्यक्ती कधीच जीवनामध्ये दुःखी राहत नाही. हे जीवन आहे. या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही, प्रत्येक गोष्ट आपली इच्छेनुसार होणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जर प्रत्येक गोष्ट आपली मनासारखी इच्छेनुसार व्हायला लागली तर नक्कीच आनंद, दुःख, सुख आणि त्यानंतर देवाचं अस्तित्वच नसतं, कारण की माणसाची कोणती इच्छाच राहिली नसती. आज नक्कीच बरेच स्वामी भक्त आहेत, आज नक्कीच बरेच स्वामी भक्त आहेत जे की आपल्या आयुष्यामध्ये कंटाळलेले आहेत, जे की आपल्या आयुष्यामध्ये थकून गेलेले आहेत, दमून गेलेले आहेत. तर इतर बरेच स्वामी भक्त आहेत जे की स्वामींमुळे आज सुखी आहेत. तर सर्वप्रथम तुला मुद्दा सांगतो त्यांचा, ज्यांनी आजपर्यंत स्वामींची भक्ती केली पण आजपर्यंत त्यांना स्वामींकडून असे त्यांना वाटते की काहीच मिळाले नाही. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तो स्वामी तुझ्यासोबत सातत्याने तुझ्यासोबत आहेत. स्वामी प्रत्येक वेळेत, प्रत्येक वाईट काळात तुझ्यासोबत उभे राहतील. प्रत्येक वाईट वेळेमध्ये जेव्हा प्रत्येक माणूस तुझी साथ सोडेल त्या काळोखात सुद्धा तुला साथ देतील, ज्या काळोखात तुझी सावली सुद्धा तुझ्यासोबत राहत नाही. तर जीवन कसे आहे, या जीवनामध्ये माणसाला स्वतःच्या मनावरती विश्वास करायला शिकायला पाहिजे, स्वतःच्या कष्टांवरती विश्वास करायला शिकायला पाहिजे. मेहनतीपणा, कष्टाळूपणा, त्यानंतर नक्कीच आज्ञार्थीपणा, या सर्व गोष्टी जर तुझ्या मनात असतील, या सर्व गोष्टी जर तुझ्या वागणुकीमध्ये असतील तर नक्कीच या जीवनामध्ये अपयश हे तुला कधी हरवू शकणार नाही. आणि सर्वप्रथम जो व्यक्ती प्रयत्न करतो त्यालाच अपयश मिळते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि अपयशामध्येच शब्द लपलेला आहे यश, म्हणजे तसंच आहे. अपयशाच्या पुढची पायरी ही यशाचीच असते, फक्त आपल्याला अपयश सहन करण्याची शक्ती पाहिजे. तुझ्यामध्ये सर्वप्रथम जर सहन करण्याची शक्ती असेल तर परत कधी रडण्याची वेळ येणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये आज बरेच स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्यासमोर प्रश्न उचलला की आजपर्यंत मी स्वामींची भक्ती करतोय पण मला कोणत्या प्रकारात सुख मिळाले नाही, माझ्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, किंवा नक्कीच मला असे वाटते की स्वामी माझ्या सोबत नाही आहेत. तर ही गोष्ट लक्षात ठेव, स्वामी कायम तुझ्या सोबत असतात. स्वामी फक्त परीक्षा घेतात, तुझ्यावरती वाईट वेळ स्वतः स्वामी आणतील, स्वतः स्वामी तुझ्यावरती वाईट वेळ घालवतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, या जीवनामध्ये नक्कीच कधी वाईट कर्म करू नकोस. आणि जर वाईट कर्म केले असतील तर स्वामींसमोर हात जोड, स्वामी नक्कीच तुला माफ करतील. आजपर्यंत स्वामींनी प्रत्येकाला संधी दिलेली आहे, तुला सुद्धा अजून संध्या मिळतील. नक्कीच त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुझं आहे. माणूस तेव्हाच भाग्यशाली ठरतो, माणसाची इच्छा तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा त्या माणसाला त्या इच्छा पूर्ण करायची शक्ती सुद्धा असते. कारण की आज प्रत्येक माणूस इच्छा बघतोय, आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये इच्छा आहेत की माझ्या आयुष्यात हे व्हायला पाहिजे, माझ्या आयुष्यात ते व्हायला पाहिजे, नक्कीच मला माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट भेटली पाहिजे, हे प्रेम भेटलं पाहिजे, मला प्रत्येक सुख भेटलं पाहिजे. फक्त ह्या प्रत्येक इच्छा प्रत्येक माणूस मनात ठेवतो, पण त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणं हे महत्वाचं असतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जो व्यक्ती प्रयत्न करतो त्या प्रयत्नालाच यश मिळते, पण जो व्यक्ती प्रयत्नच करणार नाही त्याच्या प्रयत्नांना यश कसे मिळेल. आणि वारंवार प्रयत्न करत असशील तरी सुद्धा अपयश मिळत असेल तर त्यानंतर तुझा जो यश असेल तो खूप मोठा असेल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की अपयशानंतरच यशाच्या पायऱ्या चालू होतात आणि त्या पायऱ्या चढताना सुद्धा सोपं वाटतं आणि सुखद प्रवास असतं. या प्रत्येक गोष्टी तुला पूर्णपणे समजावून देणार आहे, या प्रत्येक महत्वाचे मुद्दे तुला पूर्णपणे समजावून देणार आहे. फक्त स्वामींचे संदेश, स्वामींचे शब्द दुर्लक्ष करू नकोस. महत्वाचे मुद्दे, महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनात राहणार आहे, स्वामी तुझ्या मनात राहणार आहेत, स्वामी तुझ्या सोबत राहणार आहेत. अजून मोठे येणार आहेत, म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल, तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील. कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे. आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो.
आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ, ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ जे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ जे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं, हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव रोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो, त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आतापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही.
तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. महत्वाचे आहे स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकलात तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव, श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचं यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता, म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका.
कारण की जो माणूस एकटा राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटा राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या, कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे. त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात. कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तरी तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस
चांगलेच येणार, पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग, समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव, जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा, सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत, ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग, कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ